नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अक्षय सोळस्कर. टेक गावठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आपण अर्ज करण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप या ॲप्लिकेशनवरती प्रत्येक वेळेस अर्ज भरण्यासाठी हे एक ॲप्लिकेशन वापरत होतो. पण वेळोवेळी त्यात बदल होत असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्याची प्रोसेस दिवसेंदिवस बदलत चालली. तर आता सुद्धा आपण आत्ताच्या ॲप अपडेटनुसार फॉर्म भरणार आहोत. समजा तुम्ही आधीच्या पद्धतीनुसार फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आम्ही जुन्या पद्धतीत भरलाय तर नवीन पद्धतीत फॉर्म भरला तर चालेल. तर आता त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जर तुम्ही जुन्या पद्धतीत फॉर्म तुमचा सबमिट केलाय तर अजिबात नव्या पद्धतीत काही करू नका. तुमचा अर्ज हा आधीच सबमिट झाला की तुमची काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील आणि मला खूप सारे कमेंट आल्यात. त्या प्रश्नानुसार त्याची उत्तर देण्यासाठी आपण लवकरच नवीन व्हिडिओ आणणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. बाकीचे तुमचे डॉक्युमेंट जे अर्धवट राहिलेत ते आधी पूर्ण करून घ्या. महिना ते 1.5 महिना वेळ आहे आपल्यासाठी. पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. नारी शक्ती दूत हे ॲप प्ले स्टोअरवरती भेटून जाईल. तिथून तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. नंतर ॲरो क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. नंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे. आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तोच नंबर बँकेलाही अटॅच असावा, त्यामुळे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. नंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर ह्या बॉक्समध्ये ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन क्लिक करून स्वीकारावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती दिसेल ती पूर्णपणे नीट भरायची आहे. अजिबात काळजी करू नका, फॉर्म आपण नीटच भरणार आहोत. महिलेचं संपूर्ण नाव जसं आधार कार्डवर आहे ना तसंच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. भले स्पेलिंग काही असो, आहे तशी स्पेलिंग तुम्हाला तिथे टाकायची. दुसरं आहे पती किंवा वडील. आता महिलेचं लग्न झालं असेल तर पतीचं नाव टाकायचं आहे, नसेल तर वडिलांचं नाव टाकायचं. त्यानंतर खाली आहे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव. आता महिलेचं जे माहेरचं नाव होतं, लग्न झालं असेल तर माहेरचं नाव टाकायचं, नसेल तर नाही टाकलं तरी तिथे काय चालेल. त्याच्यानंतर आपली जन्मदिनांक. आता जन्मदिनांक आधार कार्डवर तशीच सेम टाकायची, अजिबात बदल करायचा नाही. एका डॉक्युमेंटवरती जन्मतारीख वेगळी आहे, दुसऱ्या डॉक्युमेंटवरती जन्मतारीख वेगळी आहे. तर ती आधी एक पूर्ण करून घ्या. आधार कार्डला जशी असेल तशी करून घ्या आणि तिथे तुम्ही ते टाका. त्याच्यानंतर जिल्हा. आधार कार्डवर जो जिल्हा आहे पत्त्यावर तुमच्या त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. नंतर तालुका असेल आधार कार्डवर सेम तसंच तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. नंतर जिल्हा विचारला आहे तर जिल्हा आहे तसा टाकायचा आहे आपल्याला. आधार कार्डवर जो जिल्हा आहे तोच तिथे टाकायचा आहे. आधार कार्डवर जशी माहिती आहे ना तशीच तुम्हाला टाकायची बरं का. अजिबात जिल्हा झाल्यावर तालुका, नंतर तुमचं गावाचं नाव आहे ते तुम्ही आधार कार्डवर बघून टाकू शकता, काय अडचण नाही आहे. त्यानंतर तुम्ही जिथे राहताय ते ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे, हे 3 ऑप्शनपैकी कोणतंही एक असेल ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पिनकोड तुम्हाला तो पण बरोबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली येते मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर टाकताना नीट विचार करा, तो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डलाही लिंक असला पाहिजे आणि तोच मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटलाही लिंक असला पाहिजे. खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे इथे अजिबात चूक करू नका. त्याच्यानंतर आधार कार्डचा नंबर. आता तुम्ही सगळं आधार कार्डवर बघूनच टाकलं तर आधार कार्डचा नंबर पण तुम्हाला बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर आहे बघा, आता शासनाच्या इतर विभागामार्फत काही योजना असतील त्याचा लाभ घेता का. जसं उदाहरणार्थ आलं की किसान योजना असो, श्रवणबाळ योजना असो, 1,500पेक्षा जास्त पैसे भेटत असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहात. असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. त्याच्यानंतर विचारले की तुमची वैवाहिक स्थिती. आता जर लग्न झालंय तर वैवाहिक करा, घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीत, लग्न नसेल झालं तर तिथे काय असेल ते सिलेक्ट करा. लग्न नसेल झालं तर तुम्ही अविवाहित सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मुलीचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. तुम्ही जर होय केलं तर तुम्हाला खाली डॉक्युमेंट जमा करताना तिथे डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहे. तर तिथे नाही केलं ठीक आहे. पुढची माहिती जी आहे ती आता बँक पासबुकची आहे. त्याच्यामुळे बँकेचं जे अकाउंट आहे, बँकेचं जे आपलं पुस्तक आहे ते आपल्या हातात घ्या. तर आता सुरुवातीला त्यांनी विचारलं बँकेचं पूर्ण नाव. तर बँकेचं पूर्ण नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे. बँक नॅशनलाइज बँक चालते, पोस्ट ऑफिसचं खातं असेल ती सुद्धा बँक चालते, त्यामुळे गल्लत होऊन देऊ नका.
त्याच्यानंतर आहे बँक खातेधारकाचे नाव. आता बँक पासबुकवर जे तुमचं नाव आहे ते तुम्हाला तिथे बरोबर टाकायचं आहे बघून. नंतर बँक खाते नंबर, अकाउंट नंबर नीट टाकायचा आहे बरं. खाली IFSC कोड टाकायचा आहे. वेळा अकाउंट नंबर टाकला की 3-4 वेळा तुम्ही एकदा तो क्रॉस चेक करा की बरोबरच टाकलाय का. आणि सर्वात खाली येते आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, तर तिथे नसेल तर करून घ्या, असेल तर होय करा. डॉक्युमेंट जमा करायचे. आता तुम्हाला सांगतो या नवीन अपडेटनुसार डॉक्युमेंटमध्ये आधी 1 MB ची लिमिट होती डॉक्युमेंटला, कागदपत्रांना. आता ती 5 MB करण्यात आली. आधार कार्डच्या पुढच्या साईडचा फोटो घ्यायचा की मागच्या साईडचा फोटो घ्यायचा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन मागचा आणि पुढचा फोटो हे दोन्ही फोटो त्या वेबसाईटवरती जाऊन एक करायचे. ते एक झाल्यानंतर तुम्हाला तो एकच फोटो पूर्णपणे दिसेल, तो इथे तुम्ही अपलोड करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 5 MB पेक्षा जर तुमचं डॉक्युमेंट मोठं असेल, एका वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे 5 MB पेक्षा तुमच्या डॉक्युमेंटची साईज कमी करून घ्यायची आहे. त्या वेबसाईटची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर त्याच्यानंतर आहे आदिवास प्रमाणपत्र, मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड. हे 15 वर्षात जुनं असलं पाहिजे तरच तुम्ही इथे अपलोड करू शकता. हे 3 पैकी कोणतंही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर चालेल. मग त्या रेशनिंग कार्डमध्ये पिवळं असो किंवा केशरी असो. तिसरं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र, पिवळे किंवा रेशनिंग कार्ड. उत्पन्नाचा दाखला असेल ना तुमच्याकडे तर खूप भारी आहे, खूप चांगली गोष्ट आहे. नसेल तर तुम्ही केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड तिथे अपलोड करू शकता. नंतर आहे अर्जदाराचं हमीपत्र. हमीपत्र हे सुद्धा अपडेट झालं आहे. एकदा बरोबर चेक करून घ्या की आत्ताचं अपडेट हमीपत्र आहे का. तर त्याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करा. तिथून ते डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, पेनाने त्याच्यावर सही आणि बाकीच्या गोष्टी विचारल्या आहेत त्या तिथे फिलअप करा, त्या तिथे भरा. आणि त्याच्यानंतर त्याचा फोटो इथे आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र आहे याच्यावरती क्लिक करून सबमिट करायचं. आता खाली येते बँक पासबुकचा फोटो आपल्याला पुढचा द्यायचा आहे, मागे काय नसतं त्याच्यात, त्यामुळे तो पुढचा दिला तरी चालतो. त्याच्यानंतर आहे खाली आता डायरेक्ट जर महिला परराज्याच्या बाहेर असेल, म्हणजे राज्याच्या बाहेर जर जन्म झाला असेल तर आपल्याला त्यांचं म्हणजे नवऱ्याचं काय असेल डॉक्युमेंट ते त्यांना जमा करायचं आहे. आपण वरती नाही दिलं आहे त्याच्यामुळे आपण इथे डॉक्युमेंट जमा करणार नाही, तिथे काहीच करायचं नाही. आणि सर्वात खाली शेवटचा ऑप्शन आहे तो अर्जदाराचा फोटो. आता अर्जदाराचा फोटो हा लाईव्ह काढायचा आहे, म्हणजे समोरच काढायचा आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला कॅमेराचा ऑप्शन दिसेल, तिथून तुम्ही अर्जदाराचा फोटो काढू शकता. याच्यात तुम्हाला फोटो अपलोड करता येणार नाही. आणि नंतर तुम्हाला एकदा फॉर्म पुन्हा एकदा नीट बघून घ्यायचा आहे बरोबर भरलाय का, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. त्या इंटरफेसवरती तुम्हाला पूर्ण तुमची माहिती आणि टाईम हे दोन्ही दिसून जातील. नंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय OTP झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा. आता तुम्हाला खाली जे 4 ऑप्शन दिसतात आहे त्याच्यातील या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या फॉर्मची स्टेटस काय आहे, कधी भरलेला, म्हणजे त्याची वेळ आणि तारीख हे दोन्ही दाखवेल. तुम्ही तिथे स्टेटस चेक करू शकता. आपण योग्य प्रकारे अर्ज सबमिट केला आहे. तुम्ही जर गडबड केली नसेल तर मी सांगितलेल्या पद्धतीत तुमचा अर्ज योग्य प्रकारे सबमिट झाला आहे. त्याच्यामुळे काही अडचण आली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटू अशाच ना व्हिडिओमध्ये.